मी उत्तम गणपत खोडे, राहणार दरी, नाशिक. माझी केसरची बाग आहे आणि हे आमचे शेतकरी मित्र गोविंद आव्हाड हे परभणीवरून आलेले आहेत. आता ते आमचे केसरची बाग कशी छाटायची त्याबद्दल ते सविस्तर माहिती आणि लाईव्ह दाखवत आहेत. ही आंबा बाग आहे 4 वर्षाची. तर आपल्याला आता हे छाटणी करायची. तर ही खालची जाणारी जी फांदी आहे ही आपल्याला संपूर्ण काढायची. ही पण फांदी आपल्याला काय कमी नाही. आता ही जी फांदी आहे जवळची, ही जी फांदी आहे, ह्या फांदीपासून बघा इथं आपल्याला 3 ब्रांच येतात. ह्या 3 ठेवायच्या. ज्या ठिकाणी हे असं गोल आवरण असतं तिथून आपल्याला कट करायचं आहे. पेर हिला पेर म्हणतात. इथून कट करायचं आहे. इथून तशी कट, ही पण तशी पेर आहे. आणि ह्या ज्या खालच्या बाजूला ज्या फांद्या येतात हे आपल्या काय करणं, हे आपल्याला काढून टाकायच्या. तसंच इथं पेरवर छाटणी, ही 1, 2, 3 पेरवर इथं आपल्याला छाटणी घ्यायची. खालची बाजू ही जी ती आपल्याला ठेवायचीच नाही. हा फांटा, ही जी फांदी आपल्याला वर जाणारी ही आपल्याला फांदी नाही ठेवायची. आपल्याला जेणेकरून झाड असं गोल व्हावं, देणार वर नाही जायचं झाड. आपल्याला फांदी काढून टाकायची. तसंच हे पण पेरवर, या पेरवर इथं पहिले पेर याला संपूर्ण फांटा आहे आपल्याला काढायचं. ही जी फांदी काढली आहे, जर ह्या करायची, ह्या फांदी जर समजा आपल्याला जर आंबे लागले तर ही फांदी संपूर्ण खाली झुकेल. त्याच्यामुळे ही फांदी आपल्याला काढून टाकायची संपूर्ण. हे पहिले पेरवर ठीक आहे. तर ह्या प्रकारे हे झाडे छाटणी झालेली आहे. तर आता ह्या झाडाला इथून जे आपण कट केलेलं आहे, तर इथून याला 4 फांद्या पडतील. इथून 4 झाड चांगलं गोल होईल. ही आंब्याची बाग आहे. आता सगळी आणि ही छाटणी आता ही तुम्ही मला सांगा, इकडे का ही जी छाटणी आहे तुम्ही ही आता केली आपण मे महिन्यामध्ये, हिच्या पुढच्या वर्षी ह्याच फुटीला पुढच्या फुटीला माल येईल का? हो, माल खूप येईल, भरपूर. किती टक्के माल येईल? साधारणतः ह्या झाडाला तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 किलो माल येईल. हो, पाहिजे. हो.